लाडकी बहिणींना खुशखबर खुशखबर खुशखबर. लाडक्या बहिणींना बघा, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटणार आहे. 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत. अशाच रूपाची मोठी बातमी या ठिकाणी साम टीव्हीने दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींना बघा, आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं आहे. जे आपण या ठिकाणी मागणी करत होतो की बाबा लाडक्या बहिणींना सगळ्यांना एकत्र हप्ता भेटायला पाहिजे, जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता, तर याची दखल घेत या ठिकाणी साम टीव्हीने एक बातमी दिलेली आहे. त्या बातमीबद्दल तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना असं वाटते की जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र आमच्या अकाउंटला यायला पट रक्षाबंधनाला आमची ही रक्षाबंधन एकदम चांगल्या स्वरूपाची जावी, असं कोणत्या कोणत्या ताईला वाटते कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आपलं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला असं वाटतंय का 3000 रुपये तुमच्या अकाउंटला यावेत, एकदम पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तर लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्हाला मी डायरेक्ट दाखवणार आहे. साम टीव्हीची बातमी आहे, कारण मी पुराव्याशिवाय काही बोलत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित झालंय की आपण जे बोलतो त्या गोष्टी सत्य होतं. मी 3-4 दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं बघा, लिहून ठेवा असं पण बोललो होतो. वाटलं खोटं नसेल 3-4 दिवसापूर्वीचा जाऊन व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं तुम्हाला. बघा, 2,30,00,000 ते 35 लाख ताई या ठिकाणी राहणार आहेत आणि बाकीच्या ताईंना या ठिकाणी कमी केलं जाणार आहे. हे तुम्हाला मी 3 दिवसापूर्वी का 4 दिवसापूर्वी सांगितलं होतं. तो व्हिडिओ तुम्हाला वाटलं तर सापडला तर तुम्हाला मी दाखवतो. पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ती पण गोष्ट खरी ठरलेली आहे. या ठिकाणी 26 लाख ताई या ठिकाणी वजा केलेल्या आहेत. 3 दिवसापूर्वी मी गोष्ट सांगितली होती, बातमी सांगितली होती, ती तुम्हाला आज बातमी सगळीकडे पाहायला भेटली. तर तुम्ही आता ती पण तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार, काळजी करू नका. 26 लाख ताईंना वजा केलेलं आहे. आता 2,30,00,000 ते 35 लाख ताई तुम्हाला मी सांगितलं होतं तेवढाच आकडा तुमचा राहणार आहे. तो आकडा आता कायम राहणार आहे लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. कोणत्या महिलांना पैसे भेटणार, कोणत्या महिलांना पैसे भेटणार नाहीत, सगळ्या गोष्टी बघा. आपल्या चॅनलवर तुम्ही बघितलं असेल, युट्यूब चॅनलवर आपले ट्रिक्स गुरु युट्यूब चॅनल आहे. एकदम सत्य बातम्या असतात, एकदम विश्वासार्ह बातम्या असतात आणि सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट स्वरूपात आपण ह्या बातम्या सांगत असतो. त्याच्यामुळे चॅनलला कोणी नवीन आला असता सबस्क्राईब करून ठेवायचं. सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा ट्रिक्स गुरु चॅनल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. 13वा हप्ता आणि 14वा हप्ता 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा होणार आहेत. बघा, आज खुशखबर आली आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला. बघा, तब्येत ठीक नसताना पण तुम्हाला हा व्हिडिओ मी आज बनवून टाकत आहे, कारण की आपण जी मागणी करत होतो लाडक्या बहिणींनो की जुलै महिन्याचा हप्ता भेटावा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा, त्याबद्दलची बातमी या ठिकाणी आलेली आहे. कोणाला 3000 रुपये मिळणार आहेत ते तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. साम टीव्हीची बातमी आहे. त्याच्यानंतर फक्त याच लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्ही मागचा 12वा हप्ता भेटला नसेल आणि मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता तक्रार कशी करायची ऑनलाईन, त्यांनी लवकरात लवकर तक्रार कुणी केली एकदा कमेंट सांगा, कारण की व्हिडिओ तुम्हाला मी सांगितलं होता तक्रार, ऑनलाईन तक्रार कशी करायची. 12वा हप्ता ज्यांना भेटलेला नाहीये त्यांनी ऑनलाईन तक्रार कशी करायची आहे, म्हणजे तुम्हाला 13वा आणि 14वा हप्ता एकत्र भेटेल. तर लाडक्या बहिणींनो, सर्वांनी ती कंप्लीट केली आहे का? कमेंट बॉक्समध्ये पटपट आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि तक्रार केली आहे का. 12वा हप्ता ज्याला भेटला नाही त्यांच्यासाठी सांगतोय, कारण की तुम्हाला जर तुमची तक्रार पूर्ण नाही झाली तर तुम्हाला पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे पटकीन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि महत्वाची गोष्ट, 13वा आणि 14वा हप्ता एकत्र वाटप होणार आहे. केव्हा वाटप होणार आहे याची तारीख देखील या ठिकाणी त्यांनी साम टीव्ही मध्ये सांगितलेली आहे, ती तुम्हाला मी आता दाखवणार. चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. काय आजची बातमी बघूया. तुमच्या समोर या ठिकाणी बातमी दिसते लाडक्या बहिणींनो. बघा, साम टीव्हीची बातमी आहे. तुमच्या समोर या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसत आहेत. हेडलाईन तुम्ही वाचायची आहे लाडक्या बहिणींनो. साम टीव्हीची बातमी बघा, या ठिकाणी बघू शकता. साम टीव्हीची बातमी आहे, लाडकी बहीण योजना. बघा, वाचा, तुम्हीच वाचा. मला असं समजा मला वाचताच येत नाही लाडक्या भावाला, तुम्ही स्वतः वाचा. काय दिले बघा, लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार. 3000 रुपये या दिवशी खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता. तर लाडक्या बहिणींनो बघा, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार अशाची शक्यता या ठिकाणी त्यांनी सांगितले. नेमकी कधी, कोणत्या तारखेला होणार ते पण त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की सर या ठिकाणी ही शक्यता वर्तवली आहे त्यांनी. ठीक आहे, काही काळजी करू नका. पण लाडक्या ताईंनो, आपण जे मागणी केली होती 5-6 दिवसापूर्वी, आठवतं का? तुम्ही सगळ्यांनी मागणी केली होती. असं नाही की मी सुरुवात केली होती. मी म्हणायला सुरुवात केलं होतं की बाबा जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवा आणि आपल्या व्हिडिओची दखल घेत साम टीव्हीने ही बातमी या ठिकाणी लावलेली आहे. साम टीव्हीचे त्याच्याबद्दल मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की बाबा 3000 रुपये एकत्र
एकत्र भेटावं, यांनी पण या ठिकाणी आता पुढाकार घेतलेला आहे आणि आपली मागणी या ठिकाणी पुढे आलेली आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपण जे व्हिडिओ बनवतो सरकारपर्यंत 100% सांगतो पोहोचतात म्हणजे पोहोचतात. कारण की आपल्या आता चॅनल छोटं राहिलेलं नाही. 3.5 लाख फॉलोअर्स म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींचे हे चॅनल मोठं चॅनल असल्यामुळे सर्वांनी चॅनलला कुणी आला असेल, नवीन आला असेल, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला तर बघा, 3000 रुपये तुमच्या अकाउंटला या ठिकाणी जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला असं वाटतंय का की लवकरात लवकर आम्हाला हे 3000 या ठिकाणी रुपये आमच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा होईल असं कुणाला वाटतंय? कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे. चला, तर लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट हप्ता एकत्र येऊ शकतो. लाडक्या बहीण योजनेतील महिलांना एकत्र 3000 रुपये येऊ शकतात. 80 रुपयाची साम टीव्हीची बातमी आहे. बघूया नेमकं काय त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेबद्दलची ही त्यांनी सांगितलेली बघा. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये महिना अखेर किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या 5 दिवसामध्ये जुलैचा हप्ता जमा होऊ शकतो. दरम्यान जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येण्याची ही शक्यता वर्तवली जात आहे. बघा, शक्यता वर्तवली जात आहे. जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र येऊ शकतो. परत सांगतो लाडक्या बहिणींनो, आपण जे म्हणतो ते खरं होत असतं. तर लाडक्या बहिणींनो, अजून एक आपलं बघा सरकारकडे मागणी आहे. मागच्या वेळेस जसं निवडणुका आल्या होत्या जवळ, तुम्ही रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र पाठवला होता. त्या स्वरूपात यावेळेस पण हप्ता या ठिकाणी एकत्र भेटावा. जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकत्र भेटावा. 3000 रुपये भेटावेत. येणारी रक्षाबंधनापर्यंत आम्हाला हे 3000 रुपये अकाउंटला टाकावेत असं मी सरकारकडे मागणं करीत आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. तुम्ही सगळेजण याला सपोर्ट करत आहात का, सहमत आहेत का? एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगायचं लाडक्या बहिणींनो. कारण की जर आपण सगळ्यांनी मागणी केली, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लाडक्या बहिणींनो, प्रत्येक ताईंनी बघा, परत सांगतो मी, आपण जर मागणी केली तर 100% आपलं पोहोचणार म्हणजे पोहोचणार. मी तुमच्यासाठी पुढाकार घेतलाय. प्रत्येक ताईंनी, परत सांगतो, प्रत्येक ताईंनी हा व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवायचा आहे आणि प्रत्येक ताईंनी आपल्या आपल्या ग्रुपवर, जेवढे तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत सगळीकडे हा व्हिडिओ शेअर करून टाकायचा आहे. म्हणजे सरकारपर्यंत मागणी जाईल आपली आणि 3000 रुपये आपल्या अकाउंटला येऊन जातील. तर लाडक्या बहिणींनो, शेअर करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चला, लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्र येणार अशा स्वरूपाची ही मोठी बातमी समोर आलेली आहे. आणि आता तुम्ही म्हणत असाल की सर, हे कधी येतील पैसे आमच्या अकाउंटला? म्हणजे हे 3000 रुपये जे म्हणत आहेत तुम्ही, जुलै महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो म्हणत आहेत, तो कधी आमच्या अकाउंटला येणार आहे? तर याच्याबद्दल ज्या तुम्ही प्रश्न टाकत आहेत त्याचं उत्तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे. साम टीव्हीची ही बातमी आहे, मी बोलत नाहीये. या ठिकाणी बघा, साम टीव्हीची बातमी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार. बघा काय दिलं त्यांनी, डायरेक्ट स्पष्ट शब्द त्यांनी राखलेले. मी इथं काही बोलत नाहीये. या ठिकाणी तुम्ही स्वतः वाचू शकता. साम टीव्हीची बातमी आहे. खोटं असेल तर साम टीव्हीच्या न्यूज हे आहे, वेब पेज आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही स्वतः बघू शकता. तर रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये येणार. दर महिन्यात महिना अखेर किंवा सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जातात. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये रक्षाबंधन सण आहे. त्यामुळे या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी महिलांचा रक्षाबंधन जोरदार होणार आहे. महिलांच्या रक्षाबंधनाच्या दिवशी 3000 रुपये मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, बघा, कुणाला असं वाटतंय की येणारी रक्षाबंधनला 3000 रुपये आमच्या अकाउंटला हवेत. जर हे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला आले तर तुम्हाला कसं वाटेल? पटपट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं लाडक्या बहिणींनो. सर्वांना 3000 रुपये हवेत का? पटपट सर्वांनी सांगायचं आहे आणि लाईक करायचं आहे. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येतील असे ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो, देवाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सभी हिंदी जे बोलने वाले दीदी है उनको भी मैं बधाई देता हूँ कि दीदी आप टेंशन मत लो, आपको भी जल्द से जल्द 3000 रुपये अकाउंट को आएंगे. 12वां हफ्ता जो जिस दीदी को नहीं आया है उन्होंने अपने ऑनलाइन तकरार करनी है. ऑनलाइन तकरार करने के बाद आपको भी ये 12वां हफ्ता और 13वां 14वां सब हफ्ते एक साथ मिलेंगे. तो जल्दी से जल्दी आप भी तकरार करो और आपको ये रक्षाबंधन के दिन आपको ये 3000 रुपये मिले. ऐसे में आपको या ठिकाणी क्या करता हूं, प्रार्थना करता हूं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.